बीड तालुक्यातील चौसाळा परिसरामध्ये सध्या उभा आहे मी आणि या ठिकाणी डाळिंबाची शेते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो आहे तो डाळिंबाचा बाग आहे। मात्र या ठिकाणचे काही झाडं जर बघितले तर त्याला डाळिंब दिसत नाहीत आणि काही झाडांना मात्र मोठ्या प्रमाणात डाळिंब आहेत। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो चोरीचा आणि तब्बल 22 लाख रुपये किमतीचे हे डाळिंब चोरी गेल्याचा या ठिकाणी दावा शेतकऱ्यांनी केलाय। माझ्यासोबत शेतकरी सयाजी शिंदे आहेत। काय सांगाल, तुम्ही डाळिंब चोरी गेल्याचं सांगताय, किती प्रमाणात गेलेत, पोलिसात तक्रार दिली आहे का? सर, माझं चौसाळा बायपासला 7 एकर डाळिंबाची बाग आहे, 5 एकर केशर आंब्याची बाग आहे। पैकी 7 एकर मध्ये माझ्या रोडच्या अलीकडून दोन्ही साईडनी 800 झाड आहेत, 1600 झाड आहेत। मला गेल्या वर्षी ह्या बागेत 29 टन 640 किलो माल झाला होता। ह्या वेळेस 35 ते 36 टन मालाची अपेक्षा होती, कारण या वर्षी मी बागेला क्रॉप कव्हर झाकले होते व पाणी कमी पडल्यावर मी महिन्यानी टँकर लावून पाणी झाडाला घातले आहे। तरी नेमका काय प्रकार होता, कधी चोरी झाली आणि पोलिसांमध्ये तक्रार दिली? मी व्यापारी बाग बघायला येत होते। व्यापारी बुधवारी बाग बघायला आले। बुधवारी आमचा व्यवहार झाला। आम्ही त्या व्यापाऱ्याला बाग दिला होता 95 पाणी आणि सरसकट पण मागचा माल त्याला द्यायचा होता व्यापाऱ्याला। तो व्यापारी मला मी शुक्रवारी घेतो। तो व्यापारी गुरुवारी रात्री 1 वाजता आला, भूषण पंपात थांबला। सकाळी 6 वाजता ज्यावेळेस राहण्यात आला 7 वाजता, त्यावेळेस त्यांनी बघितलं, त्यांनी फोन केला आमच्या भावाला मुलाला की तुम्ही इथं बागेत या। बाग मला जे झाड दाखवले डाळिंबाचे ते फळच नाही झाडाला। मग आम्ही सगळे आलो, तो बघितलं, आमचा विश्वास बसना की माल चोरीला जातो याचा। पण आमचा बाग चोरीला गेला। जवळजवळ 22 ते 23 टन माल आमचा त्याशी चोरीला गेला। त्याच्यानंतर काय पोलिसात तुम्ही तक्रार दिली, गुन्हा दाखल झालाय, काय पुढे केलं? मी तसं झाल्यावर चौसाळा पोलीस चौकीला जाऊन बसलो। त्यांना म्हणलं फिरायत घ्या। त्यांना एक अर्जावरती म्हणले घ्या। त्यांनी एक म्हणले कोरा कागद काढला, त्याच्यावर मुरुमकर साहेबांनी लिहिलं, सही करा म्हणले। मी केली, मला आम्हाला त्याची पोच द्या। ते म्हणले पोचची गरज नाही। मग आम्ही सही केली फक्त। त्यांनी म्हणले आता साहेब आले, गोसाई साहेब रजेवर होते, आल्यावर आपण त्यांच्याकडे फिर्याद दाखल करू। पुन्हा मी शनिवारी गेलो, म्हणलं साहेब या ना, तुम्ही फिर्याद नोंद करा। ते केलं नाही। मग आम्ही रविवारी पुन्हा नेकरूला गेलो। ते म्हणले साहेबाला फोन केला, साहेब म्हणले मी सोमवार सकाळी येतोय। नंतर मी सोमवारी साहेबाकडे गेलो। सोमवारी मी सकाळी 10 वाजता गेलो, पुन्हा 4 ते 5च्या दरम्यान गेलो, पुन्हा रात्री 8 वाजता गेलो। साहेब घेतो म्हणले, नोडवडीची उत्तर दिले मला। नॉमिनल फिर्याद घेतो म्हणले, मी काही फिर्याद घेत नाही, 2 ते 4 टनाची घेतो म्हणले फिर्याद। मात्र माल तुमचा एवढा गेलाय, मग त्यांनी सगळ्या मालाची फिर्याद घेतो असं म्हणले नाही म्हणले, सगळ्या मालाची फिर्याद घेतोच म्हणलाय। त्यानंतर मी एसपी साहेबांना भेटायला गेलो। एसपी साहेबाला आधी मी मेसेज टाकला मोबाईलला, व्हॉट्सअपला। नंतर भेटायला गेलो एसपी साहेबाला। एसपी साहेबांनी सांगितलं माझ्या समक्ष, एसपी साहेबांनी नेकुळला फोन केला गोसाई साहेबाला की त्यांचा टनात फिर्याद घ्या म्हणून, त्यांचा माल गेलाय, त्यांची फिर्याद घ्या म्हणून। तर फोनवर हो त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही, पण साहेबांनी माझ्या समक्ष फोन केला। तिथून येऊन पुन्हा मी नेकुळला गेलो। स्पष्ट मला सांगितलं, साहेबांनी जरी सांगितलं तरी आम्हाला त्याची किंमत द्यावी लागते, आम्हाला समोर लागतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला। मी जास्त मी नॉमिनल फिर्याद घेऊ शकतो म्हणजे, मी तुम्ही एवढी फिर्याद घेऊ शकत नाही। मी म्हणलं आमचं काय त्यात विमा नाही, इन्शुरन्स नाही, आमचं गेला माल तेवढं चोरलं तुम्ही घ्या ना। तरी त्यांनी एवढं तुम्हाला द्यायची फिर्याद द्या म्हणले, तेवढी घेणार तुम्ही घेत नाही म्हणले फिर्याद, जा म्हणले तुम्हाला काय करायचं करा। आता काय मागणी असेल, वर काय तक्रार करणार तुम्ही या संदर्भात, गुन्हा दाखल झाला पाहिजे? गुन्हा दाखल जर नाही झाला तुम्ही गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजताई, धनंजय मुंडे यांना सगळ्यांना मी निवेदन देणार आहे। आणि जर नाही मला यश आलं तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर आम्ही सगळे शेतकरी मिळून आम्ही उपोषणावर बसणार आहेत, ठिय्या आंदोलन करणार आहेत आम्ही। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत हे शेतकरी शिंदे होते, ज्यांची ही फळबाग आहे डाळिंबाची आणि या ठिकाणाहून तब्बल 22 ते 23 टन माल चोरीला गेल्याचा त्यांनी दावा केलाय। मात्र या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे या संदर्भातली फिर्याद घ्यायला तयार नाहीत। तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा, अशा प्रकारची भाषा वापरून वारंवार शेतकऱ्यांना त्या ठिकाणून पिटाळून लावलं जात आहे। मात्र तक्रार घेतली जात नाही, अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलाय। मात्र ज्या परिसरामध्ये आता मी उभा आहे त्या परिसरामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या चोऱ्या देखील झालेल्या आहेत। या संदर्भात आता पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनोद समी, अशोक कालकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।